भारतानं निर्णय घेतलाय की भविष्यात होणारी कोणतीही दहशतवादी कृत्य भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. म्हणजे एनी फ्युचर ॲक्ट ऑफ टेरर विल बी कन्सिडर्ड अन ॲक्ट ऑफ वॉर अगेन्स्ट इंडिया अँड विल बी रिस्पॉन्डेड अकॉर्डिंगली, असं सरकारमधील सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानंतर पाक आणि भारतात बोलणं झालं. पाक डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओ यांना फोन केला आणि दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्याची घोषणा केली. हे सगळं घडत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आणि मग भारतीय सेनेनं देखील स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की युद्धविरामाला दोन्ही देशांची मान्यता आहे. पण पाकिस्तान शब्द पाळेल का, हा मुद्दा आता उपस्थित केला जातोय. पाकिस्तान युद्धाची तयारी कशी करत होतं, कुठली पावलं उचलली जात होती, हा प्रश्न विचारला जातोय आणि त्याचीच उत्तरं आपण शोधण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. भारत पाकिस्तानमधील परिस्थिती बिकट होती. तणाव वाढत होता आणि त्यात पाककडून खोटी माहिती पसरवण्यात येत होती. एकूण 26 ठिकाणी पाकिस्ताननं हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि यावरूनच पाकिस्तान युद्धाची तयारी करत होतं का, असा प्रश्न उपस्थित होतोय. परराष्ट्र मंत्रालयानं प्रेस घेतली. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि विक्रम मिस्री यांनी अशी माहिती दिली की पाकिस्तान सातत्यानं हल्ले करण्याच्या प्रयत्नात आहे. श्रीनगर ते नालियापर्यंत 26हून अधिक ठिकाणी पाकिस्तानकडून हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. पहाटे 1:40 वाजता म्हणजे कालच्या रात्री की हा जो प्रयत्न आहे तो करण्यात आलेला होता. पाकिस्ताननं पंजाब एअरबेसवर हाय स्पीड मिसाईल वापरण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच एका अर्थी ते युद्धाच्या दिशेनं चालू लागले होते, असा याच्यातनं अर्थ आपण काढू शकतो. पाकिस्तान नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतं. पाकिस्तानकडून दारूगोळ्यांचा वापर केला जातोय किंवा केला गेला मागच्या काही दिवसांमध्ये. पाकिस्तान अजूनही नागरी विमानांचा ढालीसारखा वापर करतोय आणि म्हणून हे चिंताजनक आहे, असं सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सैन्याकडनं सांगण्यात आलं. पाकिस्तान सतत चुकीची माहिती पसरवत होतं. आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतानं प्रमाणित आणि प्रभावीपणे पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे. पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांना भारतीय सैन्य प्रभावीपणे उत्तर देत आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना पाकिस्तान सातत्यानं भारताला उकसवण्याचा प्रयत्न करतंय असं देखील सांगण्यात आलं होतं आणि हे पुन्हा अधोरेखित करण्यात आलं की पाकिस्तान हल्ले करतंय आणि आपण त्याला फक्त एक प्रत्युत्तर देतोय. आम्ही तुम्हाला भारतीय सैन्याच्या शस्त्रांनी पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडल्याचे व्हिडिओ दाखवू, असं सुद्धा ते म्हणालेले होते. पश्चिम सीमेवर आक्रमक कारवाया करून पाक सैन्यानं चिथावणी देणं सुरूच ठेवलेलं होतं, असं सुद्धा ते म्हणाले. पाकिस्ताननं लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा आणि लढाऊ विमानांचा वापर केला. त्याचबरोबर अमृतसरच्या एका गावात स्फोटकं सापडली होती, जी भारतीय सैन्यानं पाडले किंवा ते निष्क्रिय केलेली होती. भारतीय हवाई दलाच्या तळांना या हल्ल्यांमध्ये मर्यादित नुकसान झालंय, असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं होतं. पंजाबमधील अनेक हवाई तळांवर अनेक हाय स्पीड क्षेपणास्त्र हल्ले झाले. एका निंदनीय कृत्यात पाकिस्ताननं 3 ठिकाणी मेडिकेअर सेंटर आणि शाळांचे जे परिसर होते तिथे हल्ला केलाय, अशी माहिती सुद्धा सकाळी कर्नल सोफिया यांनी दिली होती. पाकिस्ताननं नागरिकांना लक्ष करून बेजबाबदारपणे काम केलं. भारतानं फक्त लष्करी अड्ड्यांवर हल्ले केले. 5 ठिकाणी पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठापनांवर लॉंग प्रिसिजन वेपन्सचा वापर भारतानं केला. पण या प्रत्युत्तरात्मक हल्ले करताना भारतानं कमीत कमी नुकसान कसं होईल याकडे लक्ष दिलं होतं, असं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पाकिस्तानकडून चुकीची माहिती देण्याची मोहीम जी आहे ती अजूनही सुरू आहे. लष्करी तळांचे मोठं नुकसान होत असल्याचा प्रचार केला जातोय. पाकिस्ताननं ड्रोनचा वापर केला आणि गोळीबार केला, त्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्यानं प्रभावी आणि प्रमाणबद्ध प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे पाक सैन्याचं नुकसान झालं. भारत पूर्णपणे तयार आहे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी, पण या पत्रकार परिषदेत भारतानं तणाव वाढू नये या वचनबद्धतेचा पुनरुच्चार सुद्धा केला होता. हे सगळं सकाळच्या ब्रीफिंगमध्ये झालं. त्याचबरोबर संध्याकाळी शस्त्रसंधीची माहिती देताना पुन्हा एकदा आपल्या सैन्यानं प्रेसमध्ये असं सांगितलं की पाकिस्तानची खोटी माहिती पसरवण्याची जी मोहीम आहे ती सुरू होती आणि ती अजूनही काही प्रमाणात सुरू आहे, कारण सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी अजूनही व्हायरल होत आहेत. पाकिस्ताननं सांगितलं की GF-17नं आपल्या S-400 आणि ब्रह्मोस मिसाईल बेसला नुकसान पोहोचवलं, जे चुकीचं आहे. आपल्या एअरफील्डला नुकसान केलं, ते देखील चुकीचं आहे. त्यानंतर अम्युनिशन डमचं नुकसान झालं, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर पाकिस्तानची एक पत्रकार परिषद झाली होती, जिकडे त्यांचे सगळे अधिकारी होते आणि त्या प्रेसमध्ये आरोप असा लावण्यात आलेला होता की भारतीय सैन्यानं मस्जिद जे आहेत पाकिस्तानमध्ये त्याला नुकसान पोहोचवलं, पण हे सुद्धा खोटं आहे. भारत हा एक सेक्युलर देश आहे. आपले हल्ले हे फक्त दहशतवादी अड्ड्यांवर होते आणि अशा ठिकाणी होते जिथे अँटी इंडिया कामं केली जात होती.
पाकिस्तानी एअरबेस स्कर्डू, सरगोदा, जकोबाबाद, भोलारीला आपण मोठं नुकसान पोहोचवलंय असं सुद्धा कर्नल सोफिया यांनी सांगितलेलं होतं. एडी वेपन सिस्टीम, रेडार्स याला आपण नष्ट केल्यानं पाकिस्तानकडे डिफेन्स करायला काहीही उरलेलं नव्हतं. LOCच्या इथे कंट्रोल्ड मेजर्ड असे जे हल्ले होते ते आपण केलेले होते, पण एक्सटेन्सिव्ह डॅमेज जो आहे तो झालेला आहे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरला असं सुद्धा त्यांनी यावेळेला सांगितलं. म्हणजे मिलिटरी त्यांची पाकिस्तानी मिलिटरी जी आहे, पाकिस्तानी आर्मी जी होती, त्यांची जी काही शस्त्र होती किंवा त्यांचा जो काही बेसवरची त्यांची जी काही तयारी होती त्या सगळ्याला नष्ट करण्यात भारतानं चांगली कामगिरी केलेली आहे असं त्यांनी याच्यामधलं सांगितलं. त्याचबरोबर कमांड कंट्रोल सेंटर आणि लॉजिस्टिक्स सेंटर याला सुद्धा आपण नुकसान पोहोचवलेलं आहे. त्याचबरोबर 2 पाकिस्तानी जवान मारले गेल्यानं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचं मोराल जे होतं ते डाऊन झालेलं होतं असं सुद्धा त्यांनी सांगितलं की पाकिस्तान यामुळे खचलं होतं असं सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. पण अजूनही आम्ही तयार आहोत आणि आमचं लक्ष आहे. पाकिस्ताननं पुन्हा जर काहीही केलं तर आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि जे काही करावं लागेल त्यासाठी आमची तयारी आहे, आम्ही विजिलंट आहोत असं त्यांच्याकडनं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. त्याचबरोबर जर कुठलंही ऑपरेशन पुन्हा आपल्याला करावं लागलं तर त्याच्यासाठी सुद्धा इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्स हे तयार आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे एकंदरीत जरी सुरुवातीला पाकिस्तान ही युद्धाची तयारी करत होतं असं आपल्याला दिसत असलं किंवा त्या दिशेने जरी ते पावलं उचलत असले तरीही भारतानं ज्या वेळेला काउंटर अटॅक केला, भारतानं जेव्हा त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं ते उत्तर आपण दिलं. त्यानंतर मात्र कुठेतरी पाकिस्ताननं त्यांची भूमिका जी आहे ती बदलल्याचं आपल्याला बघायला मिळालं, कारण त्यांच्याकडूनच जो फोन आहे तो करण्यात आलेला होता आणि त्यानंतरच शस्त्रसंधी करण्याचं ठरवण्यात आलं किंवा जी घोषणा होती ती करण्यात आली. त्यामुळे सध्या तरी सीज फायर जे आहे ते अनाऊन्स करण्यात आलेलं आहे दोन्ही देशांकडनं. 5 वाजल्यापासून कुठलंही अग्रेसिव्ह भूमिका जी आहे किंवा कुठलाही अटॅक जो आहे ते दोन्ही देश करणार नाहीयेत असं सांगण्यात आलेलं आहे. पण भारतानं जे काही इतर गोष्टी लादलेल्या होत्या पाकिस्तानवरती, भारतानं जे काही इतर निर्णय घेतलेले होते म्हणजे इंडस वॉटर ट्रीटीबद्दल असेल किंवा इतर ज्या कुठल्या रिस्ट्रिक्शन्स भारतानं पाकिस्तानवरती टाकलेले होते ते मात्र सगळे सध्या कायम आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला याबद्दल हवे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.